सरकारला भिवून सरकार करेल का नाही बघून अशा अपेक्षा न धरता आंदोलक म्हणून एक समाज म्हणून आपली जी अपेक्षा असली पाहिजे किंवा जी भावना आहे भूमिका आहे ती काय असली पाहिजे. मराठा शब्दाला ओबीसीच्या यादीत घालायचं. आपल्याला मराठा समाजाला अशा पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणात घालता येईल हे ते सांगायचा मी प्रयत्न केला. ते त्यांना पटलं नाही. थोडंसं आमचं मतभेद झाला किंवा अशा मीडियामध्ये बातम्या झाल्या. पण मराठा समाजाच्या बैठकांमध्ये अशी गरमागरमी होणं साहजिक आहे. एकमेकांमध्ये अंगावर जाणं येणं साहजिक आहे. आमचं सगळ्यांचं रक्त गरम असते त्याच्यामुळं थोडंसं चालतंय. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि त्याला विरोध करत लक्ष्मण हाके हे ओबीसीची बाजू मांडण्यासाठी किंवा ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरती येणार आहे आणि तशी त्यांनी घोषणा केलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सुरुवातीचे जे काही कार्यकर्ते, अभ्यासक, चिंतक त्यांच्या सोबत होते, त्यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीपासून किंवा त्यांच्या एकंदरीतच भूमिकेपासून फारकत घेतलेली आहे. आणि ज्यांनी फारकत घेतली त्यामधील एक मोठं नाव म्हणजे ऍडव्होकेट योगेश केदार. हे म्हणजे कुठल्याही परिचयाचे मोहताज नाही आहे, तर ते त्यांचं नाव स्वतःमध्ये एक त्यांची ओळख आहे. योगेश केदार हे सातत्याने मराठा आरक्षणाची मागणी त्यांनी लावून धरली. आरक्षणाचे गाडे अभ्यासक आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. केदार साहेब, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आणि वेळ दिल्याबद्दल आभार. मनोज जरांगे पाटील यांच्यापासून काही लोक जे आहेत, तुमच्यासारखे अभ्यासक, चिंतक लोक हे बाजूला झालेले आहेत. त्याचं काय कारण आहे? आणि तुम्ही एक आरोप पण केलेला आहे की जरांगे पाटील यांनी तुमचा अपमान केला किंवा अशी काही घटना घडली, तर नेमकं काय झालं होतं? नाही बघा, बाजूला वगैरे कोणी झाले असतील मला माहित नाही. बर, आम्ही आज ही आंदोलक म्हणून, समाज म्हणून आम्ही सगळे एकत्रच आहे. बर, मराठा समाजाला 50% आत ओबीसी मध्येच आरक्षण मिळालं पाहिजे. तीच मराठा समाजाची संविधानिक मागणी असायला पाहिजे. आणि मराठा शब्द ओबीसीच्या यादीत गेल्यावर ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ सगळ्या मराठाला होईल, ही मराठा समाजाला होईल, ही मागणी पेरणाऱ्या माणसांपैकी आम्ही एक होतो. आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यानंतर पहिल्या दिवशीपासून आम्ही त्यात सहभागी आहोत. समाज म्हणून आहे, एक समाजाचा घटक म्हणून आहे, की ओबीसी आरक्षण आंदोलन उभा करणारा एक व्यक्तींपैकी एक म्हणून आहे. आणि आजही आम्ही वेगळे नाही आहोत. ह्या आंदोलनाला दिशा देण्याचं काम कुणीतरी येऊन करणं गरजेचं आहे. म्हणून काही भूमिका निभावायचे प्रयत्न आमचे चालू आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या व्यतिरिक्त कोणीतरी आंदोलन पुढे आणावं, न्यावं असंही आमची भूमिका नाही. मनोज जरांगे पाटलांनीच आंदोलन करावं. परंतु आता 2-3 प्रयोग अपयशी झालेले आहेत. ते अपयशाकडनं शिकून आपल्याला खऱ्या गोष्टीकडे जावं लागणार आहे. जे 5 वर्षापूर्वी आम्ही सांगायचो त्या गोष्टीकडे परत एकदा आपल्याला यावं लागणार आहे. आणि मराठा समाजाला त्या गोष्टीमध्ये म्हणजे त्यातनंच न्याय मिळणार आहे. सगळे सोयरे आम्ही पुढे आणलेला होता, जरांगे पाटलांनी आणला होता. सगळे सोयरेचा काही होऊ शकत नव्हता, कारण तो कायद्यात बसण्याचा विषय नव्हता. हिस्ट्रीमध्ये महाराष्ट्राच्या संविधानिक हिस्ट्रीमध्ये, कायदेशीर हिस्ट्रीमध्ये सगळे सोयरेच्या अनुषंगानं असं काय ते बोली भाषेत सोयरा सगळा असा विषय होता, पण कायदेशीर भाषेत तो नव्हता. पण तरी तो शब्द आणला गेला आणि तो झाला नाही. सरसकट महाराष्ट्राला कुणबी करायची भाषा करण्याचं स्वप्न मनोज जरांगे पाटलांनी पाहिलं होतं. परंतु त्याला कायदेशीर अडचणी आहेत. मागणी सगळ्या मराठ्यांना कुणबी करणं ही भावनिक मागणी जरी योग्य असली तरी कायदेशीर दृष्ट्या ती योग्य नव्हती, हे कालांतरानं लक्षात आलं, म्हणून तीही बदलली गेली. त्याच्यानंतर मुंबई आझाद मैदानाला ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील आले त्यावेळेस हैदराबाद गॅझेटियर नावाचा एक नवीन प्रकार किंवा नवीन मागणी समोर आणली गेली. आणि ह्या मागणीतून सुद्धा ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी नाहीत अशा एकाही मराठा समाजाला ह्या GR मधून किंवा त्या आरक्षणामधून, त्या गॅझेटियरच्या GR मधून आरक्षण मिळणार नाही, ही भूमिका पहिल्या दिवशीपासून मी मांडलेली आहे. मनोज जरांगे पाटलांनी हातात ज्यावेळेस GR दिला होता त्यावेळेस हे सांगितलं होतं की बाबा यातून मराठा समाजाला फायदा होणार नाही. नोंदी असणाऱ्या माणसांना जुन्याच कायद्यानुसार आरक्षण द्यावंच लागणार आहे, ते सरकारच्या मनात असो किंवा नसो. म्हणून आता फक्त आमची भूमिका अशी आहे की आम्ही सोबतच आहे. फक्त आता कोर्स करेक्शन करण्याची गरज आहे.
हैदराबाद गॅझेटमधून काही लाभत नाही का नाही, मग आपण जी व्यवस्थित मागणी आहे, जी संविधानिक मागणी आहे ती घेतली पाहिजे. सरकारला भिवून सरकार करेल का नाही बघून अशा अपेक्षा न धरता आंदोलक म्हणून, एक समाज म्हणून आपली जी अपेक्षा असली पाहिजे किंवा जी भावना आहे, भूमिका आहे, ती काय असली पाहिजे? मराठा शब्दाला ओबीसीच्या यादीत घालायचं. त्यातून आज जी काय मराठा समाजाची फरफट सुरू आहे, हा दाखला आणा, तो दाखला आणा, हे तर व्हॅलिडिटी होती का नाही, त्याची व्हॅलिडिटी होती का नाही, मग त्याचा पावना, ह्याचा पावना, मग पोरांनी जायचं, कागद हुडकायचे, हजारो रुपये खर्च करायचे, अधिकाऱ्यांना वाटायचे, काय जे काही मराठ्यांचे हजारो, शेकडो कोटी रुपये ह्या मधल्या वर्षभरात मराठा समाजाचे वाया गेले असतील. पण त्या तुलनेत मराठा समाजाला म्हणजे सरकारी अधिकाऱ्यां कागद झेरॉक्स करण्यापासूनच मी सांगतोय, पण त्यातनं आउटपुट काय येत नाहीये हे समाजाला लक्षात आलेलं आहे. परवा जे मनोज जरांगे पाटलांनी अभ्यासकांची बैठक बोलावली होती अंतरवालीमध्ये, त्या बैठकीत सुद्धा मी सहभागी झालो होतो. त्या सहभागी होऊन मी मनोज जरांगे पाटलांना समजावून सांगायचा प्रयत्न केला की बाबा आपल्याला आपली भूमिका व्यवस्थित घ्यावी लागणार आहे. आपल्याला मराठा समाजाला अशा पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणात घालता येईल हे ते सांगायचा मी प्रयत्न केला. ते त्यांना पटलं नाही. थोडंसं आमचं मतभेद झाला किंवा अशा मीडियामध्ये बातम्या झाल्या. पण मराठा समाजाच्या बैठकांमध्ये अशी गरमागरमी होणं साहजिक आहे. एकमेकांमध्ये अंगावर जाणं येणं साहजिक आहे. आमचं सगळ्यांचं रक्त गरम असते, त्याच्यामुळं थोडंसं चालतंय. आणि ते थोडं परंतु ज्या 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 कोर्स करेक्शनचा तुम्ही उल्लेख करताय, तुम्ही कोर्स करेक्शन करताय की मागणी जी आहे किंवा भूमिका जी आहे ती आपण अगदी व्यवस्थितपणे मांडली पाहिजे. मनोज जरांगे पाटील ह्या गोष्टीला का तयार नाहीयेत? का ते कोर्स करेक्शन करू इच्छित नाहीत? नाही, त्या दिवशी त्यांचं म्हणणं काय होतं की ही मागणी मंजूर होऊ शकत नाही, हे होणार नाही, म्हणजे त्याला सरकार देणार नाही असं वाटतंय. माझं म्हणणं काय, जर आपण सरकारच्या मुंडक्यावर मिळवून देण्याची भाषा करणार असू, आई बहीण काढणार असू आपण एखाद्याची, किंवा त्यापेक्षाही सोडा, ती काय बोली भाषा आहे आम्ही समजू शकतो आपण, पण आपल्या हातात मुंबई ताब्यात घेण्याची ताकद असेल, कोण आहे तो सरकारमधले लोक? अरे मी सरकारमधला प्रवक्ता असताना, शासनामध्ये एका पक्षाचा पदाधिकारी असताना मी या भूमिका मांडतोय. पक्ष मला माहिती आहे मनोज जरांगे पाटलांनी माझ्यावर कारवाई करायला सांगितलेलं आहे शिंदे साहेबांकडे, होईल ते होईल, त्यावेळेस होईल ते होईल. पण खरं सांगणं माझं काम आहे. ह्या सरकारला झुकवायची ताकद मराठ्यांमध्ये नाही का महाराष्ट्रात? आहे. बरं, संविधान नाकारते का आम्हाला? नाकारत नाही. आमचा तो अधिकार नाही का? तर 100% आहे. आम्ही त्या ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे का? तर 100% पात्र आहे. आणि त्यासाठी ऐका, मग मागणी करण्याला आपली काय बोंब आहे? आपण मागणी करू ना. माझी मनोज जरांगे पाटलांनी तेच म्हणणं आहे. अरे आपण मागणी करायची तीच. सरकारच्या सोयीसाठी आंदोलन असावं का समाजाच्या सोयीसाठी आंदोलन असावं, हा विचार करण्याची गरज आता आलेली आहे. मनोज दादा नाही, माझं ते म्हणणं आहे की आपण सरकारची सोय बघण्यापेक्षा, मला हा जी आर द्या म्हणले की सरकार जी आर देतो. मला हैदराबाद गॅझेटचा जी आर म्हणले काहीतरी कागद देते. त्यातनं समाजाला फायदा होतोय का? तर होत नाही. समाजाला लक्षात आले तुमच्यासारखे अभ्यासक त्यांच्या सोबत असताना ते अशी वारंवार फसवणूक का होते? म्हणजे का मनोज जरांगे पाटलांना वारंवार उपोषणासारखं एक क्लिष्ट असं आंदोलन करावं लागतं? नाही, आम्ही सोबत जरी असलो आणि आम्ही आजूबाजूला राहून समाजाचा माहोल तयार करण्यामध्ये, समाजाला आरक्षण समजावून सांगण्यामध्ये आम्ही आमची एनर्जी घातलेली आहे. मनोज जरांगे पाटलांनाही आम्ही कधी मध्ये सांगायचा प्रयत्न करतो. पण काय होते काय माहित नाही, त्यांच्या कानात कोण येऊन फुकतंय ऐन वेळेला, आणि ते त्यानंतर त्यांना तो स्वप्न म्हणजे जवळचं वाटायला लागतंय. हे मला काय माहित नाही. याच्यामध्ये समाजाचं नुकसान होतंय ही जशी गोष्ट तुमच्या लक्षात येते, तशी मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात काय येत नाही? म्हणजे मनोज जरांगे पाटील म्हणजेच मराठा आरक्षणाचा योद्धा आणि तेच पुढे घेऊन जाणार का, अशातलाही काही भाग नाहीये. मुवमेंट ही बऱ्याच दशक म्हणजे 1980 पासूनच हे आंदोलन आहे, ही मागणी आहे, आणि वारंवार याचे नेते बदलत गेलेले आहेत. काही वेळेला भूमिका बदललेल्या आहेत, काही वेळेला मागणी, जशी तुम्ही म्हणताय कोर्स करेक्शन झालेलं आहे, तसं होत आलेलं आहे. परंतु समाजाचं नुकसान होतं यामध्ये. बऱ्याच मराठा तरुणांनी यासाठी आत्महत्या किंवा बलिदान दिलेलं आहे, मोठं बलिदान दिलेलं आहे. एवढं सगळं असताना देखील इतक्या दशकांपासूनची मागणी का पूर्ण होऊ शकत नाही? नाही बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अण्णासाहेब पाटील ज्यावेळेस आंदोलन करायचे, स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचं मोठं योगदान आहे, ज्याने गोळी घालून घेतली 1982 ला. त्यावेळेला मंडल कमिशन ऍक्सेप्ट झालेलं नव्हतं. पण अण्णासाहेबांच्या समोर जो पर्याय होता
त्या पर्यायानुसार अण्णासाहेबांनी मागणी केलेली. कोणते पर्याय होते? एससी आणि एसटी ह्या 2 आरक्षणात मराठा समाज पात्र नव्हता. ह्या दोन्ही आरक्षणात धनगर पात्र होऊ शकत नव्हता. ह्या दोन्ही आरक्षणात माळी, तेली, वंजारी आज जे काय आपले ओबीसी आहेत, ह्या ओबीसी जाती एससी आणि एसटी मध्ये होऊ शकत नव्हत्या. म्हणून अण्णासाहेबांनी आर्थिक निकषावर मागणी केलेली होती. बरोबर आहे. पण अण्णासाहेब जर का 1990च्या काळात जिवंत असते आणि मंडल कमिशन त्यांच्या समोर जर ऍक्सेप्ट झालेलं असतं, तर अण्णासाहेबांनी सुद्धा काय केलं असतं? अण्णासाहेब म्हटले असते की मराठा समाजाचा सुद्धा ओबीसीत समावेश करा, कारण ते समाजासाठी प्रामाणिक निष्ठावान व्यक्ती होते. अण्णासाहेबांच्या सोबत काम करणारे धनगरांच्या सहित सगळ्या जातीपातीचे माथाडी कामगार होते. त्यामुळे ह्या माथाड्यांच्या, ह्या गोरगरीब मराठा समाजाच्या, ह्या सगळ्या जातीच्या लोकांच्या पोरांना शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये प्रायोरिटी मिळवून त्यांची मागणी होती. पण 1990च्या काळानंतर कायदा बदलला. त्याच्यानंतर पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी चांगल्या पद्धतीने त्याचं आकलन करून मांडणी अशी करायचा प्रयत्न केला की बाबा विदर्भातल्या मराठा बांधवांनी कुणबीचा लाभ घेतलाय, उत्तर महाराष्ट्रात घेतलाय, पश्चिम महाराष्ट्रात घेतलाय, पण आपल्या पश्चिम तर मराठवाड्यातल्या आपल्या नातेवाईकांना त्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. का येत नाही? तर मराठा समाजाच्या तिथल्या मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी नाहीत असं त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी काय मागणी केली की मराठा समाज हा सुद्धा ओबीसीचा भाग आहे, अशी मागणी त्यांची 1990-92 पासून आहे. इंदिरा साहनी जजमेंट 93 ला आलेला आहे. लक्षात घ्या, मराठा समाजाची मागणी, ओबीसीतल्या आरक्षणाची मागणी ही जुनी आहे. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी आज ही ती मागणी आहे. पण त्याच्यानंतर काय झालं? राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी 1998च्या नंतर काही लोकांनी वेगळ्या आरक्षणाची भूमिका चालू केली. 2004 ला एक जी आर आलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्वी म्हणजे आता जी ओबीसी यादी आहे त्या 83 क्रमांकला कुणबी हा एकटा शब्द होता, एकमेव होता. 2004 ला सुधारणा काय केली आहे त्यांनी मागणी झाल्यानंतर? कुणबी त्या कुणबी कॉमा मराठा, कुणबी कॉमा कुणबी मराठा असे 2 शब्द ऍड केलेले आहेत. म्हणजे त्यातनं पश्चिम महाराष्ट्रातल्या जे घाटातल्या आसपासच्या परिसरातले जे मराठे होते त्या लोकांना त्याचा बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. तो 2004च्या आसपास. त्याच्यानंतरही काही आयोगांच्या माध्यमातून आलं आणि नंतरच्या काळात मात्र काही ओबीसी नेत्यांनी मिळून अशी मांडणी चालू केली की ज्यात छगन भुजबळांचा सुद्धा विशेष समावेश आपण करू शकतोय की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नका. कारण भुजबळांना स्वतःचं राजकीय अस्तित्व ओबीसीचा नेता म्हणून करायचा होता. हा जर समाजासोबत आला तर आपल्याला स्पेस उरणार नाही असं वाटलं, त्यांना वाटलं असेल. आणि तो 93च्या नंतर पासून त्यांच्या सुप्त इच्छा होत्या त्या मराठ्यांच्या लोकांनी पूर्ण करायला सुरुवात केली. कधीपासून? 2005-6-7च्या आसपास नंतर मराठ्यांच्या काही नेत्यांनी मागायला चालू केले की आम्हाला मराठा आरक्षण द्या, मराठा आरक्षण द्या, मराठा आरक्षण. पण संविधानामध्ये एका जातीसाठी सेपरेट काही आरक्षण नसते. मराठा आरक्षण अशी काही व्यवस्था होऊ शकत नाही. तरी मागणी होत गेली. संभाजी छत्रपती महाराजांच्या नेतृत्वात सुद्धा 2012-13च्या आसपास आता जसं मनोज जरांगे पाटलांना समर्थन मिळते ना, तसं महाराष्ट्राच्या गावखेड्यात, कानाकोपऱ्यात हजारो लाखोंच्या सभा झालेल्या आहेत. म्हणजे मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे हे त्याही वेळेस दिसलं होतं. कोपर्डीच्या घटनेनंतर लाखोंच्या संख्येनं मुलींच्या नेतृत्वात मराठा समाज एकत्र आला. पण त्यावेळेस मागणीमध्ये मात्र स्पष्टता नव्हती. एका मागणीच्या ऐवजी 10 मागण्या, 20 मागण्या, 25 मागण्या केल्या गेल्या आणि मूळ मुद्दा जो आहे पाठीमागे पडला. त्यानंतर ज्यावेळेस हे 2021ला कायदा झाला, म्हणजे रद्द झाला सुप्रीम कोर्टात देवेंद्रजींनी दिलेला, त्याच्यानंतर मात्र आपल्या लक्षात आलं की अरे मराठा समाजाची फसवणूक व्हायला लागलेली आहे आणि कायदेशीर बाजू आपल्या समाजातनं मांडली जात नाही. म्हणून आम्ही वनवास यात्रा त्या माध्यमातून जागृती महाराष्ट्रात केली. आणि पुन्हा एकदा जे पुरुषोत्तम खेडेकर साहेब सांगायचे त्याला फक्त माझं एक भूमिका काय, कायदेशीर आधार द्यायचा आम्ही प्रयत्न केला. कसं बसू शकतंय का, आकडेवारी काय, काय नाही. आणि नंतर आम्ही 10 ऑगस्टला आझाद मैदानमधून गेलो. त्याच्यात 15 दिवसात जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे पाटलांचा म्हणजे पहिल्या बातम्या सुद्धा माझ्या आहेत, पण तो उदय महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर झाला. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा ओबीसीचीच आरक्षणाची मागणी ठेवायचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून काही शिंदे समिती नेमून कुणबी दाखले वगैरे निघाले. आता मराठा समाजाला लक्षात आले कुणबी आता वाघाच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. कुणबी दाखल्याच्या माध्यमातून काही लाख लोक गेलेले आहेत आरक्षणात. पण आता काय होणार आहे? करोडोचा जो मराठा मागे पडलेला आहे त्या मराठ्यांना कुणबी नोंदी सापडत नाहीत. म्हणून मराठ्याने आता असं ठरवलेलं आहे की आपण ओबीसी मधूनच आरक्षण घ्यायचं. 50% मराठा शब्द घाला
मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आझाद मैदानाला जायचं असेल तर ही एकमेव मागणी करावी, आंतरवलीत उपोषण करायचं असेल तर ही एकमेव मागणी करावी. हा आग्रह माझा मात्र एवढा आहे, बाकी काही नाही. आंदोलन तेच करणार आहेत, आंदोलन तेच लीड करणार. नाही, बरोबर आहे. पण आता ह्याच गोष्टीला घेऊन ओबीसी जो आहे तो विरोध करतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की, किंवा भीती आहे एक त्यांच्या मनामध्ये, की एवढा मोठा लाखो कोटींचा समूह जर ओबीसीच्या आरक्षणामध्ये आला तर त्यांचं जे त्यांना कमी पडतंय, त्यांनाच व्यवस्थित मिळत नाही, ते देखील मराठा घेऊन जाईल. मग अशा परिस्थितीमध्ये कसं तुम्ही हे साथ घालणार आहात आणि कशा पद्धतीने हे मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे? हे बघा, आमचं म्हणणं आहे, जे आमचं होतं ते आम्हाला द्या. आमच्या बापजाद्याच्या सातबाऱ्यावर अतिक्रमण झालेलं आहे. 23 मार्च 1994 एक GR काढून मराठ्यांच्या हिश्श्याला उरलेलं जे काही 16% आरक्षण होतं मराठा जातीच्या, ते आरक्षण ओबीसीमध्ये अतिरिक्त पद्धतीनं वर्ग केलं गेलेलं आहे. ते वर्ग करत असताना मराठ्यांवर अन्याय झालेला आहे, मराठ्यांच्या आरक्षणावर अतिक्रमण झालेलं आहे, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून आजही आमचा हिस्सा ओबीसीत आहे. आम्हाला आता लक्षात आले की आमची जागा त्या ओबीसीतच आहे. आमची जमीन ओबीसीचे लोक आता अतिरिक्त खायला लागलेले आहेत. आम्ही म्हणतोय ज्याचं त्याला वाटून द्या, त्याचे हिस्से करा, ज्यांचे जेवढा हिस्सा असेल तेवढं त्यांना परत करून टाका. मराठ्यांचा मात्र 16% आरक्षण जे आहे ओबीसी मध्ये ते आम्हाला परत मिळवून द्या. कारण महाराष्ट्रामध्ये 56% ओबीसी, 60% ओबीसी असा काही प्रकार नाही. महाराष्ट्रामध्ये आता मागच्या काही काळापूर्वी एक कमिशन नेमलं होतं ओबीसीच्या विकास गवळी केसच्या वेळेस सुद्धा. त्या वेळेस नेमलेल्या आयोगानं सुद्धा महाराष्ट्रात फक्त 36%, 37% ओबीसी दाखवलेले आहेत. आम्ही म्हणतोय तेवढे जरी धरले तरी त्या 37%, 38% ओबीसीच्या निम्म ओबीसींना द्या. उरलेला हिस्सा आजही मराठ्यांचा आहे. म्हणून मराठा समाज हा ओबीसी आरक्षणासाठीच पात्र आहे. ओबीसी मध्ये आमचा न्यायिक हिस्सा आहे, ओबीसी मध्ये आमचा कायदेशीर हिस्सा आहे. तो तुम्ही डावलू शकत नाही आणि देवेंद्र फडणवीस नाकारू शकत नाहीत. याच्यामध्ये आणखीन एक कायदेशीर मुद्दा असा येतोय की मराठा हा सामाजिक दृष्ट्या मागास नाहीये. शैक्षणिक दृष्ट्या जरी असला तरी सामाजिक दृष्ट्या मागास नाहीये, आणि त्यामुळे मग त्यांना हे जे ओबीसीचं रिझर्वेशन आहे, ज्याचा आधार शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण हे जो आहे, हा क्रायटेरिया मराठ्यांना लागू होत नाही. मग कसं त्यांना ओबीसी मध्ये सहभागी करून घ्यायचं? हे बघा, मराठा कुठल्याही समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवायचा असेल तर त्याच्यासाठी एक व्यवस्था इंदिरा साहनी जजमेंट नंतर घालून दिली गेलेली आहे. ती व्यवस्था काय आहे? एखादं कमिशन नेमणं, त्या कमिशनच्या माध्यमातून सर्व्हे करणं, डेटा गोळा करणं, ट्रिपल टेस्ट ज्या काही सांगितलेल्या सुप्रीम कोर्ट ते करणं, म्हणजे सर्वेक्षण करून ठरवायचं असते की कोणता समाज मागास आहे किंवा नाही आहे. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवण्याचा अहवाल आता रिसेंटली सुद्धा शुक्रे कमिशनने दिलेला आहे. कमिशन आहे, कमिशनने दिलेला आहे. म्हणजे मराठा समाजाला मागास ठरवण्याचा, सामाजिक आणि शैक्षणिक मागास असल्याच्या ज्या ज्या अटी आहेत त्या सगळ्या मराठा समाजानं पूर्ण केलेल्या आहेत. त्यातून दिसून आलेला आहे आणि तो रिपोर्ट राज्य शासनानं स्वीकारलेला आहे. आर्टिकल 15(4) आणि 16(4) अंतर्गत सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित आरक्षण द्यायचं असेल तर ही आयोग नेमून शिफारसची गरजेची होती, ती झालेली आहे. त्यामुळं कोणी हाके म्हणला, कोणी फाके म्हणला, कोणी कोण म्हणलं की मराठा समाज मागास कसा, तर त्याला उत्तर कमिशन आहे. व्यक्तीपेक्षा कमिशन मोठं असतं. आणि एक उदाहरण सांगतो, छगन भुजबळांचं म्हणणं असायचं पूर्वीच्या भाषणांमध्ये, ते आता रिसेंटली तसं करत नाहीत. ते पुरोगामी नेते जोपर्यंत होते पवार साहेबांच्या सोबत, तोपर्यंत छगन भुजबळांचं असं म्हणणं होतं की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पंचगंगेच्या तीरावर स्नान करत असताना त्यांच्याच नोकराच्या हातून, म्हणजे ब्राह्मण असलेल्या नोकरांच्या हातून वेद मंत्र उच्चारले गेले नाहीत, पुराण मंत्र उच्चारले गेलेत. का बर? तर शाहू महाराजांना ब्राह्मण शूद्र समजत होते, आहे का नाही? मग आपण सगळे बहुजन शूद्र आहे म्हणते, कोण म्हणायचे? छगन भुजबळ म्हणायचे. जर आमच्या राजाला शूद्र समजलं गेलं असेल, कोणीतरी हिणवलं गेलं असेल, तर ते सामाजिक मागासलेपणाचं लक्षण नाही का? आज एखाद्याला दलित म्हणून हिणवणं, कुणीतरी हिणवणं, म्हणजे ओबीसीने हिणवणं किंवा मराठ्याने हिणवणं किंवा ब्राह्मणाने हिणवणं, त्याला ते सामाजिक मागासलेपणामध्ये एक क्रायटेरिया असतोच ना, की आम्हाला कमी समजलं जातंय. तसं एकाच समाज समूहाला, त्याच्या समाज समूहाच्या राजाला जर शूद्र म्हणून हिणवलं गेलं असेल, वेदमंत्र नाकारले गेले असतील, तर त्या समाजाची महाराष्ट्र राज्यातली काय परिस्थिती असेल? म्हणून सामाजिक मागासलेपण आहे.
आता काही लोकांना असं वाटतंय की आपण पूर्वीपासून मराठा सत्तेत आहे. अरे स्वातंत्र्य मिळालंच 1947ला आपल्याला. आपण सगळेच ब्रिटिशाच्या अंडरमध्ये होतो. जे स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर ओबीसी आधी स्वतंत्र झाला, मराठा आधी स्वतंत्र होता आणि ओबीसी नंतर झाला, असं काहीच नाही आहे. ज्या ज्या व्यवस्था ब्रिटिशांनी केल्या त्या सगळ्यांसाठी समान होत्या. शाहू महाराजांनी आरक्षण देताना त्यांच्या राज्यामध्ये मराठ्यांना सुद्धा ओबीसीच्या आणि बहुजनांच्या 50% आतल्या आरक्षणामध्ये ठेवलं होतं. तो ओबीसी नव्हता समजा शब्द त्यावेळेस. म्हणून माझं असं म्हणणं आहे, तुम्ही काहीही काउंटर करा, त्याचं उत्तर आमच्याकडे रेडी आहेत. छगन भुजबळ साहेबांनी डायरेक्ट डायलॉगला बसावं, त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो आम्ही. त्याच्यानंतर जे काही सेकंडरी फळे असेल त्यांनाही आम्ही कमी समजणार नाही. हाके असतील कुणी असतील किंवा तो आता केसर साने असतील. हाकेंसोबत तुम्ही म्हणजे जाण्याचा निर्णय घेतलाय, त्यांच्यासोबत तुम्ही आता फोटो पण कदाचित तुम्ही तो टाकलेला आहे. मग त्यांना तुमची ही मागणी मान्य आहे का? हाकेंसोबत जाण्याचं नाही. त्याने काय केलं लक्ष्मण हाकेंनी, की मनोज जरांगे पाटलांनी 29 तारखेचं आंदोलन जाहीर केलं. त्यानंतर त्या लोकांनी चालू केलं की आम्ही 1 तारखेला मुंबईला जाणार आहे. मराठ्याच्या मागमागचं यायचं ना त्यांना. मग मी असं सांगितलं की मी सुद्धा आता ओबीसी आहे, प्रमाणपत्र घेतलेलं आहे मी, प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्र करून. तुमच्या स्टेजवर येऊन मराठा समाजाला 50% आत आरक्षण कसं मिळणार आहे हे सांगेन. मी ओबीसी असताना गरीब मराठ्यांना ओबीसी आरक्षण कसं दिलं पाहिजे, का दिलं पाहिजे हे सांगण्यासाठी मला यायचं आहे. म्हणून म्हणजे आम्ही डिबेट करू, लक्ष्मण हाकेंचं आणि माझं. त्या वादानंतर तरी चांगलं म्हणजे ओळख झालेली आहे. त्याने मला ओळखतात, मी त्याला ओळखतो. ओबीसीमध्ये माझ्याविषयी चांगली मतं तयार झालीत, मी असं ऐकलेलं आहे. मराठ्यांमध्ये सुद्धा माझ्याविषयी बऱ्यापैकी ठीकठाक आहे. म्हणून ओबीसीच्या बांधवांच्या स्टेजवर जाऊन मी आणि लक्ष्मण हाके आम्ही दोघं जण स्टेजवर बसायची आमची इच्छा आहे, माझी इच्छा आहे. म्हणजे ते आता लक्ष्मण हाके तयार होतील की नाही माहित नाही. त्याने आम्हाला समजून काय बोलणं झालंय का या विषयावर? मी येणार तुमच्या नाही, स्टेजवर बोलणं नाही. वगैरे. माझ्याकडे त्यांचा नंबर नाही. तुमच्याकडे असला तर द्या, बरं, बोलणार मी आहे. पाठवतो तुम्हाला. स्टेजवर बसून आम्ही जरा डायलॉग करतो आणि माझ्या ओबीसी बांधवांना मी समजावून सांगतो की अरे बाबा, ह्या मराठा जातीवर सुद्धा अन्याय झालेला रे. श्रीमंतांसाठी आरक्षण नाही हे आम्हालाही मान्य आहे. श्रीमंतांसाठी आता नाहीच हे सगळ्याला माहिती आहे. 8 लाखाच्या खाली उत्पन्न ज्याला आहे त्या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाला सुद्धा 50% आतच मिळालं पाहिजे. म्हणून 50% आत मिळालं पाहिजे असं काय म्हणताय? म्हणजे मराठा आणि ओबीसी, आता ओबीसीचं मूळ दुखणं काय की त्यांची संख्या जास्त आहे, आरक्षण कमी आहे, त्यात मराठा आल्यानंतर आणखीन कमी होईल अशी त्यांना भीती आहे. कायदेशीर काय परिस्थिती आहे एक वेगळा भाग, त्यांच्या मनातली भीती सांगतोय. मग मराठा आणि ओबीसी हे जे दोन मोठे वर्ग आहेत, ताकदवान वर्ग आहेत, राजकारणावरती प्रभाव टाकणारे वर्ग आहेत, हे जर दोन एकत्र आले आणि 50%ची कॅप हटवण्यासाठी किंवा मिळून हे आरक्षणाचा जो काही वाटा आहे तो वाढवण्यासाठी, तो शेअर वाढवण्यासाठी एकत्र मिळून का नाही तुम्ही आंदोलन करत? एक तर 50%च्या मुळात अट काय आहे? नाही, पुन्हा आपण बघा, आधी आम्हाला आतमध्ये घुसू द्या, पुन्हा सगळेजण मिळून आंदोलन करू वाढवायला. नाही, मग ते घुसण्यासाठी तुम्हाला नाही म्हणतायत. आमच्या जमिनीवर जे आमचं काय म्हणणं आहे, 23 मार्च 1954 आमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे, आमच्या आरक्षणावर अतिक्रमण झालेलं आहे. आम्ही म्हणतोय त्यात तो आमचा हिस्सा आहे, तुम्ही मान्यच करा. आता सरकारनं दिलंच पाहिजे. त्यामुळे सरकार देत नाही आणि मराठा आणि ओबीसी यांना एकमेकांसमोर उभं करून त्यांचं राजकीय पोळी भाजण्याचं काम सरकार करतंय, पक्ष करतायत राजकीय. नाही, कसं देत नाही. मनोज जरांगे पाटील जर सरकारच्या मानगुटावर बसले तर द्यावंच लागल. असं कसं? ते तुमची मागणी मान्य करायला तयार नाही आहेत ना. कोण? जरांगे पाटील. जरांगे पाटील करतील. आता मराठा समाज त्यांना मान्य करायला लावल. मी जे काही बोलायला लागलो तो रोज, माझं जे बोलणं आहे आता, हे मागणी स्वीकार करावी आणि बोल्डली समोर यावं मनोज जरांगे पाटलांनी, यासाठीचं बोलणं आहे. मनोज जरांगे पाटलांनी बघा, आपण आपल्या समाजाचं हित बघणं गरजेचं आहे आणि ते बघतात. पण माझं म्हणणं आहे की जे कायद्यात बसते ते मागू. सरकारची इच्छा अपेक्षा सगळं कोण मराठ्याने मुंबई ताब्यात घेतल्यावर काय घंटाच कोणच करत नाही. चला बोला. मागच्या वेळेस सुद्धा आझाद मैदानच्या वेळेस सगळे ठप होते, बऱ्यापैकी लोक पळून जायचे विचार केले होते. मराठ्याचे हो का, आम्ही लढाई मैदानात जिंकतोय. आज मी तुम्हाला सांगतो, आज जरी ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच केले ना, तर लाखोंच्या संख्येनं, करोडोच्या संख्येनं मुंबईकडे येणार मराठा समाज. आणि ही मागणी मात्र घेतल्याशिवाय उठणार नाही. जर मनोज जरांगे पाटील स्वतः जरी उठून आले माघारी, तरी मराठा समाज येत नाही. तसं एवढं लक्षात घ्या. एवढी जागृती मराठा समाजात झालेली आहे.
पण माझी आता मराठा समाजाच्याही बांधवांना विनंती आहे की आपण सगळेजण मिळून जरांगे पाटलाला समजावून सांगू, पाटील खरी मागणी आपण घेऊन पुढे चालूया. कशाला खोट्याच्या नादाला लागायचं? आम्हाला हेच द्या आणि आम्हाला तेच द्या आणि ह्यानं रद्दच केलं आणि ते रद्दच केलं आणि त्याला दाखवतो जो नाही. नाही, तुम्ही या भाषेवरून देखील जरांगे पाटलांच्या भाषेवरून देखील टीका टिप्पणी होते. काय अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य आहे का? त्यांचा राग समजू शकतो, परंतु ज्यावेळी तुम्ही आंदोलन करताय, सरकार तुमची मागणी मान्य करताय असं तुम्ही म्हणताय आणि वर्षभरानंतर तुम्हाला समजतंय की फसवणूक झाली आणि मग पुन्हा तुम्ही सरकारवरती या भाषेमध्ये उत्तर देणार, त्यांना त्यांच्यावरती टीका टिप्पणी करणार. नाही, हे बघा, एखाद दुसऱ्या वेळेस दिलेल्या शिवेचं समर्थन का आम्ही पण करत नाही, पण ती गावरान भाषा आहे मराठवाड्यातली. त्या गावरान भाषेत सरकारला जाब विचारणं हा काही चुकीचा विषय नाहीये. शिवी देण्याच्या मात्र संदर्भानं आम्ही विरोधात आहे. त्या बावनकुळे साहेबांवर त्यांनी ज्या पद्धतीनं बॉडी शेमिंग केली, त्याही गोष्टीचा आम्ही कडाडून विरोध केलेला. आम्ही ते मान्यच करू शकत नाही. एखाद्याच्या शरीराचं देण हे काय त्या माणसाचं स्वतः करून घेतलेलं काहीच नाही, ते नाहीये. देवाची देणगी आहे ती. बरोबर. म्हणून म्हणून पुन्हाही व्यक्तीचा आपण अशा पद्धतीनं हेटाळी करू शकत नाही. त्यामुळे ते आम्ही मान्यच करत नाही. काही लोकांनी आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितले असतील, आम्ही ज्या गोष्टी या बोललोय ह्या मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या आउटलुकच्या माध्यमातून तेही परत ऐकतील की कुणाचं पाटील बॉडी शेमिंग करणं योग्य नाही. तो काळा आहे का गोरा आहे का, त्याचं असं आहे का, त्याचं शरीर तसं आहे, अजिबात नाही. त्या माणसाचं योग्यता आपण शरीरावरून ठरवून योग्य चालणार नाही. नाही, परंतु तर आता आम्ही निषेधही करू. याचा पुढचा टप्पा काय असेल? म्हणजे कसं हे मिळवून देणार आहे आरक्षण? कारण वारंवार फसवणूक होते एका बाजूला, शिकत नाही आपण त्यातून काही, हे पण तितकंच खरं आहे. आता पुढे कसं हे आरक्षण मिळवून देणार? तेव्हा त्या आता आपल्या देशाच्या समोर जैनजीने एक उदाहरण पेश केलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या अख्ख्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये, म्हणजे मुख्यमंत्रीपासून ते पंतप्रधानांपर्यंत, त्याने आतापर्यंत कुठल्याच मंत्र्याचा राजीनामा घेतलेला नव्हता. पण ह्या जैनजी उभा राहिली आणि एकच मुद्दा लावून त्यांनी राजीनामा घेतला का नाही हो? एकच मुद्दा, दुसरं धिंगाणाच करायचं नाही. कुठं घ्यायचं आहे? दिल्लीत जाऊन बसले. दिल्लीच्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा आहे तर दिल्लीच्या जंतर मंतरवरच बसावं लागेल. तसं महाराष्ट्रात मराठ्यांचं आरक्षण मिळवायचं तर मुंबईच्या आझाद मैदानावरच जाऊन बसावं लागेल. आणि मागणी मात्र एकच ठेवावी लागेल, 50% आत ओबीसी मध्ये आरक्षण. एक मागणी ठेवून जर आपण तिथं मुंबई ठाम मध्ये बसलो आणि ही लाईन जोपर्यंत पब्लिश होत नाही, शासन मान्य करत नाही, तोपर्यंत जर आपण मुंबई नाही सोडली तर मग आपण अपयशी ठरू. आणि ते मान्य केलं तर यशस्वी ठरू. नाही, पण सरकार कसं देत नाही. मराठ्यांना ओबीसीच्या लिस्टमध्ये घ्यायचं की नाही हा केंद्राचा पण विषय आहे ना. तुम्ही राज्यातल्या सरकारवरती नाही दबाव टाकून. बघा, दोन गोष्टी आहेत साहेब, दोन गोष्टी आहेत. राज्याची यादी आहे ओबीसीची आणि केंद्राची यादी आहे. केंद्राचे केले. आधी राज्याच्या यादीमध्ये तर आम्हाला घाला, पुन्हा केंद्राला शिफारस करा. बर. केंद्राच्या यादीत घ्यायला सुद्धा राज्यानेच रिकमेंड करायचं असते. आता हंसराज अहिर साहेब मंत्री झाल्यापासून, त्या डिपार्टमेंटचे हेड झाल्यापासून, नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लास कमिशनचे चेअरमन झाल्यापासून अनेक जातीनं केंद्राच्या यादीत सुद्धा घेतलेल्या आणि राज्य शासनाने सुद्धा शिफारसी केलेल्या आहेत. म्हणून ते राज्याच्या हातातली गोष्ट आहे. मग मराठा समाजानं ही संधी हुकायची नाही. मनोज जरांगे पाटलांच्या आयुष्यातलं हे शेवटचं आंदोलन ठरावं, मराठ्यांना त्यांनी आरक्षण द्यावं आणि घराघरात त्यांचं जे पूर्वीची इमेज आहे ती कायम राहावी, यासाठी म्हणून आम्ही हे बोलायला लागलेलो आहे. मनोज जरांगे पाटलांनी जर आता काय जर न घेता उठले आणि परत एकदा जर झालं तर लांडगा आला रे आला अशा पद्धतीची गोष्ट होईल आणि सगळ्यात आधी मराठा समाजच निराश होऊन बाजूला राहील, ही भीती माझ्यासारख्या पुढचं दिसणाऱ्या माणसाला आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या हितासाठी त्यांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही ओबीसी आरक्षणाची मागणी ठेवा. तुम्ही समाजाच्या हिताची मागणी ठेवा, तुमच्याही हिताची मागणी ठेवा. तुम्ही जर आता उगं त्या गॅजेटन ते दाखले त्याच्या जर केला तर ते होऊ शकणार नाही. तुम्ही जिथं बसले तिथं दाखले द्यायची व्यवस्था करणं योग्य होणार नाही. प्रत्येकाचं गाव आहे, त्या गावातला अधिकारी आहे, ते गृह चौकशी आहे, त्याच्यानंतर तहसीलदार आहे, तिथं प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये अप्लिकेशन करावं लागेल आणि तिथं नोंदणी मिळेल की दाखला मिळेल, किंवा त्याच्यानंतर कुणीतरी ऍडमिशनला जावं लागेल व्हॅलिडिटी करायला. मी बसलोय आंदोलनाला आणि सगळ्या महाराष्ट्राला मराठ्याला व्हॅलिडिटी करून देतो असं जर स्वप्न तुम्ही दाखवणार असाल तर ते काय कायद्यात बसणार नाही, चुकीचं आहे, तुमच्या बी हिताचं नाही. व्हॅलिडिटी करायला सुद्धा कुठेतरी ऍडमिशन घ्यावं लागेल, कुठेतरी नोकरीसाठीच ऍप्लिकेशन करावं लागेल, आहे का नाही, किंवा कुठेतरी इलेक्शन लढावं लागेल.
त्या लढण्यासाठी म्हणून व्हॅलिडिटी मागता येते का? आता सगळ्याला व्हॅलिडिटी आपल्याला देता येणार नाही. म्हणून जरांगे पाटलांनी हाही पट समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना ते नक्कीच माहिती आहे. फक्त आता मराठा समाजाला ह्या गोष्टी कळणं अपेक्षित होतं, त्या आम्ही सांगतोय आणि आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या सोबत ठाम आहे. मी आज त्यांना एक सल्ला दिला, मग संभाजीनगरमध्ये विनंती केली आहे की तुम्ही इथं आंतरवलीला उपोषण करू नका, तर इथून पैदल मार्च चालू करा. आंतरवलीतनं निघायचं, मुंबईच्या दिशेनं चालत निघू आपण, जाऊ दांडी मार्च सारखं करत. मुंबईला जायला महिना 1.5 महिना लागेल, तेवढ्याच सरकारला निर्णयच घ्यावा लागेल. नाही घेतलं तर यायचंच नाही, मुंबई सोडून पॅक करायचं, तिथेच ठेवायचं असं. बर, ठीक आहे. तुमचे मुद्दे मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे. कारण इथे नुकसान केवळ एका व्यक्तीचं होत नाहीये, अख्ख्या समाजाचं नुकसान होत आहे आणि ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे. मनोज जरांगे पाटील तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोर्स करेक्शन करतील का, हा येत्या काळात बघणारा विषय राहील. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये कुठल्याही दोन समाजामध्ये, कुठल्याही दोन जातीमध्ये भांडण लागू नये आणि त्या भांडणाचा फायदा राजकीय लोकांनी घेऊ नये, एवढीच एक इच्छा आहे. केदार साहेब, तुम्ही मुंबई आउटलुक मध्ये आलात, वेळ दिलात, त्याबद्दल तुमचा आभार, धन्यवाद आणि पुन्हा एकदा वेळ द्याल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.